हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, विभूतिपाद, सूत्र क्रमांक 6. तस्य भूमीषु विनियोगः. प्रज्ञेचा उपयोग कसा करावा. सूत्र क्रमांक 5 मध्ये सांगितलेली प्रज्ञा साधकाला दिव्य ताकद देते, तेव्हा त्याचा विनियोग कसा करावा ते या सूत्रात सांगितले आहे. विनियोग म्हणजे विशेष प्रकारे व्यय, खर्च करून प्राप्त झालेल्या प्रज्ञेचा उपयोग करणे. प्रज्ञालोक प्राप्त झाल्यावर साधकाने त्याचा उपयोग योग साध्य करण्यासाठीच करायचा आहे. प्रज्ञालोक प्राप्त झाल्यामुळे साधकाला इतर बाह्य सांसारिक गोष्टींमध्ये रस राहत नाही. तो अशा मोहमायेच्या पसाऱ्यातून स्वाभाविकच दूर राहतो. हे त्याचे दूर राहणे या प्रज्ञेच्या विशेष ज्ञानाने होते. हे त्याने जोपासायचे आहे. एखाद्या गाफील क्षणी मोहात पडायचे नाही. प्रज्ञालोक योगासाठीच, योग प्राप्त होण्यासाठीच प्राप्त झालेला असतो. प्रज्ञालोकाची योग हीच भूमी असते. त्यामुळे प्रज्ञेचा विनियोग यासाठीच व्हायला पाहिजे. याचा दुरुपयोग कशा प्रकारे होऊ शकतो ते आता पाहूया. प्रज्ञालोक प्राप्त झाल्यामुळे या दिव्य विशेष ज्ञानामुळे साधकाला हळूहळू गतकाळापेक्षा स्वतःबद्दल वेगळे अनुभव येऊ लागतात. यालाच सिद्धी असं म्हणतात. एक क्षण असा येतो की ध्यानीमनी नसताना साधकाने इच्छा करावी, त्याने काही म्हणावे आणि ते घडावे असे होते. अशा या पहिल्या वेळी तो स्वतःच चकित होतो. असे पुन्हा पुन्हा घडल्यावर साधकाला सिद्धी प्राप्त झाल्याची जाणीव होते. येथून पुढे तो सिद्धी प्राप्त योगी होतो. हे असे होणे म्हणजे त्याची योग साधना योग्य मार्गाने चालू आहे याचे लक्षण असते. आता या योग्याने सावध राहणे आवश्यक आहे. याची वाच्यता स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी त्यांनी करू नये. अशा प्राप्त सिद्धीचा उपयोग स्वार्थासाठी तर अजिबात निक्षून चुकून सुद्धा करू नये. फार तर क्वचित प्रसंगी तो एखाद्या वेळेला जनहितार्थ समाजाच्या उपयोगाकरता व्हायला प्रत्यवाह नसावा, किंवा आपल्याला हे साध्य झाले आहे हे पडताळून पाहण्यासाठी असावा. येथे पडताळा पाहताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आत्ताच विवेचन केल्याप्रमाणे अशा सिद्धीचा दुरुपयोग केला गेला तर या सर्व सिद्धी नष्ट होतात. योगाचा पुनश्च प्राथमिक पायरीवरील साधक होतो. त्याच्या नकळत सिद्धीचा चुकीचा उपयोग झाला तर अर्थातच तो दोषास पात्र नसतो. योग्याला सिद्धी प्राप्त झाल्या की जसे त्या इतरांना दाखवायचा त्याला मोह होतो, तसेच त्याला मुक्ती लवकर मिळावी म्हणून घाई होते. वास्तविक सिद्धी प्राप्त झाल्या की योग्याची त्या विराटाकडे जायची तयारी सुरू होते. सिद्धी प्राप्त झाल्या याचा अर्थ तो विराटात विलीन व्हायला योग्य झाला असा नव्हे, तर त्या परीक्षेला बसायला योग्य झाला असा घ्यावा. कसलीही घाई करू नये, कारण त्याचा काहीही उपयोग नसतो. मुक्ती योग्याच्या इच्छेने मिळत नाही, ती वेळ यावी लागते. प्रत्येक क्षणी आपल्या मुक्तीची परीक्षा होत असते. समाजात राहत असल्यामुळे समोर अनेक लोभ प्रलोभने येत असतात. अशा वेळी त्यांना बळी न पडता आपल्या योगक्षेमामध्ये व्यस्त असावे. मुक्तीची आकांक्षा करू नये, कारण हाही एक प्रकारचा मोहच आहे. जेव्हा ते व्हायचे आहे तेव्हा ते होऊ द्यावे. आपल्या त्या विराटात सामावण्याची पात्रता आली की ते आपोआप होईल. प्रतीक्षा करावी. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 7. त्रयम अंतरंग पूर्वेभ्या. 8 योगांगाचा विचार करता पहिल्या 5 शेवटची 3 ही अंतर अंगे आहेत. पुढचं सूत्र क्रमांक 8. तदपि बहिरंगम निर्बीजस्य. तथापि निर्बीज समाधीचा विचार करता ही 3 बहिरंगेच आहेत. अष्टांग योगांगापैकी पहिली 5 ही बाह्यांगे असून शेवटची 3 ही अंतरअंगे आहेत.
याच्या विवेचनार्थ ही 2 सूत्रे आहेत. जनसामान्य माणूस योगाचा अभ्यास करावा अशी इच्छा मनात धरून ती गुरुजवळ प्रकट करतो आणि तो मुमुक्षू म्हणजे योगाचा विद्यार्थी होतो. हा मुमुक्षू योगाच्या पहिल्या वर्तुळाच्या परिघावर उभा राहतो. हा मुमुक्षू योगाचा प्राथमिक धडा चित्तवृत्तीचा निरोध हा पूर्ण करतो आणि तो योग साधनेचा साधक होतो. साधक झाल्यावर अष्टांग योगांगाचा अभ्यास करण्यासाठी तो पहिल्या वर्तुळातून आत प्रवेश करतो. तो तेथे दुसऱ्या वर्तुळाच्या परिघावर उभा राहतो. तेथे पहिल्या 5 योगांगाचा अभ्यास पूर्ण होतो. तो आत प्रवेश करतो. तेथे तो तिसऱ्या वर्तुळाच्या परिघावर उभा राहतो. यामुळे दुसऱ्या वर्तुळावरील 5 योगांगे ही तिसऱ्या वर्तुळाचा विचार करता बाह्य ठरतात. तिसऱ्या वर्तुळाच्या परिघावर तो उरलेल्या 3 म्हणजे धारणा, ध्यान, समाधी या योगांगाचा अभ्यास पूर्ण करतो. त्यामुळे दुसऱ्या वर्तुळावरील 5 योगांगाच्या दृष्टीने सूत्र क्रमांक 7 प्रमाणे ही तिसऱ्या वर्तुळावरील 3 योगांगे अंतर ठरतात. तेथे त्याला प्रज्ञालोक प्राप्त होतो. तो योगी होतो. सूत्र क्रमांक 8 प्रमाणे ही 3 योगांगे निर्बीज समाधीचा विचार करता बाह्य आहेत. कारण प्रज्ञालोक प्राप्त योगी अजून साक्षात्कारी झालेला नाही. त्याला अजून बराच मार्ग आक्रमायचा आहे. हे योगाधिराज पातंजली येथे मुद्दाम सूत्र लिहून सांगत आहेत. कारण प्रज्ञालोक प्राप्त झाल्यावर दिव्य ज्ञानाचा धवल प्रकाश उजळतो. अशा वेळी योग्याला सिद्धी प्राप्त होतात. अशा वेळी त्याचा चुकीचा समज होण्याची शक्यता असते की त्याला साक्षात्कार झाला आहे. मग तो स्वाभाविकच योगाभ्यास सोडतो. तो अर्धवट राहतो. अशा वेळी त्याच्या भोवती त्याच्या सिद्धींना भुलून लोक गोळा झाले, मुमुक्षू गोळा झाले तर तो स्वतःबरोबर त्यांचेही नुकसान करतो. लक्षात ठेवावे की ही केवळ सानंद समाधी अवस्था आहे. तेव्हा योग्याने तेथेच न थांबता पुढील वाटचाल चालू ठेवावी आणि आपला आत्मोद्धार करावा. प्रसिद्धीच्या मोहात पडू नये. निर्बीज समाधीचा अर्थच हा आहे की योग्याने आकांक्षारहित व्हायचे आहे. बीज जाळून त्याची राख करायची आहे. त्याला भौतिक किंवा आध्यात्मिक कसलेच अंकुर फुटता कामा नयेत. त्याने आता मुक्तीचीही अभिलाषा धरायची नाही. याला सायुज्य मुक्त असे म्हणतात. समाजात राहून होईल तितकी जनसेवा ही ईशसेवा समजून करायची आणि ती वेळ येईल तेव्हा तो आपोआप विलीन होईल. कारण तो आत्मस्वरूप झालेलाच असतो. केवळ देहपतन व्हायचे असते. हरिओम.